की शेवटी तुमच्या घरातली लोक तुमच्या मदतीला येणार आहेत. त्याच्यामुळे समाजाला एका रेषेच्या बाहेर ठेवा, त्याच्या आत येण्याची परवानगी देऊ नका. आणि कुणाला जगात काही पडलेलं नाही आहे, ज्याला त्याला स्वतःचं आयुष्य आहे, ज्याचे त्याचे स्ट्रगल आहे, एवढा आपल्याबद्दल विचार करायला समाजातल्या कुठल्याच व्यक्तीला वेळ नाही. तुम्हारा प्यार कोई ना कोई डॉक्टर या इंजिनियर उठाले जात आहे, ह्याच्यावरनं ज्याने त्याने समजून घ्यावं. जर आयुष्यात फक्तच प्रेम करत राहिलं आणि करिअरकडे दुर्लक्ष केलं तर फक्त प्रेमाने पोट भरणार नाही आहे. आय टीमध्ये यायचं असेल तर असं अजिबात कंपल्सरी नाही आहे की तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे आय टीतलंच असलं पाहिजे. जिद्दी आणि अभ्यासू सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलीच मुलं आज आय टीमध्ये खूप उच्च पदस्थ आहेत. तर त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट तिला कुठला तरी नोकरीवाला मुलगा भेटणं कारण तिच्याकडे डिग्री आहे हे नाही आहे. त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट आहे की तिने स्वतःच्या पायावरती सुद्धा व्यवस्थित उभं राहावं, ॲडव्हान्स नॉलेज आणि बेसिक नॉलेज सुद्धा. तर खूप चांगलं पॅकेज. अगदी आमच्या एका स्टुडंटला, अथर्व नाव त्या स्टुडंटचं होतं, 12 लाखाचं सुद्धा फक्त सिम्पल BCA झालेला स्टुडंट आहे, इंजिनिअरिंग पण स्टार्टिंग पॅकेज 12 लाख. इतका मोठा जर समजा करिअर गॅप असेल तर तो सुद्धा भरून काढता येऊ शकतो का? पेशन्स, खूप उत्तम प्रकारचे पेशन्स MPSC UPSCची जेन्युइन तयारी करणाऱ्या मुलांमध्ये डेव्हलप झालेले असतात. तर मग बऱ्याच स्टुडंटला असं वाटतं की मला तर कोडिंगही येत नाही, ते ॲनालिटिक्स वगैरे ते टूलही येत नाही, काहीच येत नाही, तर मी करावं का? तर अशा लोकांसाठी पण एक बेस्ट ऑप्शन आहे, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आमची जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, तर जवळपास 300+ IT कंपन्यांसोबत आता आपण जवळपास फेब्रुवारी 2026 मध्ये बोलत आहोत. जवळपास 300+ IT कंपन्यांसोबत येस इन्फोटेकचा डेडिकेटेड टायप आहे. आय टीमध्ये सध्या तरी भरपूर आहेत जॉब. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इथून समजा आपण 5 वर्षानंतरचा जर विचार केला तरी सुद्धा तितकेच जॉब असतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MVF पॉडकास्टमध्ये मी जीवन आघा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता बऱ्याच दिवसानंतर आपला पॉडकास्ट येतोय, कारण आपण पॉडकास्ट काही टाइमपाससाठी नाही घेत की आलं कोणी घेतला पॉडकास्ट, तसा विषय नसतो. एक तर काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन बघणाऱ्यांच्या लाईफमध्ये झाली पाहिजे, एक तर त्याचं मनोरंजन झालं पाहिजे. आणि आपला प्रेक्षक वर्ग हा बेसिकली जास्त जो आहे तो विद्यार्थी वर्ग आहे. मग विद्यार्थ्यांना जर काही फायदा होत असेल, म्हणजे त्यांचं नॉलेज वाढणार असेल किंवा नोकरी मिळवण्यासाठी जर मी काही सांगत असेल, टिप देत असेल किंवा टिप्स देणारा माणूस जर इथे आणत असेल तर त्याच्या संदर्भात जर काही फायदा होणार असेल तर अशाच माणसांना आपण इथे घेऊन येत असतो. म्हणजे निवडच गप्पा मारायच्यात म्हणून तो पॉडकास्ट शो आपला नाही आहे. काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही लाईफमध्ये झाली पाहिजे, त्यासाठी आपण पॉडकास्ट घेत असतो. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत हजारो विद्यार्थ्यांचं IT करिअर घडवणारे, महाराष्ट्रातील एकमेव IT करिअर कोच, यस इन्फोटेक या संस्थेचे सर्वेसर्वा फाउंडर संदीप भुतारे सर. सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. यस इन्फोटेक ही जी तुमची संस्था आहे, किती वर्षापासून ती संस्था म्हणजे तुम्ही? सर, आता यस इन्फोटेकच्या माध्यमातून जवळपास मागील 10 वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थ्यांचं एक IT करिअर घडवण्याचं जे काम आहे ते करत आहोत आणि देवाच्या कृपेने खूप चांगला रिस्पॉन्स त्याला आता मिळत आहे. अच्छा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मला पडलेला आहे मी तुम्हाला विचारतो. IT मध्ये जर समजा जायचं असेल तर कंपल्सरी IT बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे का? म्हणजे इंजिनिअरिंगला कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असलीच पाहिजे हे गरजेचं आहे का? म्हणजे एखाद्या आर्ट्सवाल्या विद्यार्थ्याला IT मध्ये जाणं पॉसिबल आहे का? सो जसं तुम्ही म्हणताय सर, नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड असेल तर त्याच्यामध्ये मी माझंच उदाहरण देतो. माझं स्वतःचं इंजिनिअरिंग हे IT बॅकग्राऊंडमधनं नाही आहे. मी स्वतः ENTC, ज्याला आपण नॉन IT बॅकग्राऊंड म्हणतो, त्याच्यातनं आहे. आणि ते करून सुद्धा ॲक्सेंचर, जी वन ऑफ द वेल नोन MNC कंपनी आहे, त्याच्यामध्ये माझं स्वतःचं 10 वर्षाचं करिअर झालेलं आहे. तर बाकीची कुठली उदाहरणं न देता या प्रश्नाचं सिंपल उत्तर मी देईल की माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनं जर तुम्हाला IT मध्ये यायचं असेल तर असं अजिबात कंपल्सरी नाही आहे की तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे ITतलंच असलं पाहिजे. हा एक चुकीचा गैरसमज आहे. आता तुम्ही म्हणालात की नॉन IT विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जॉब आहेत. नक्कीच आहे. एखाद्या नॉन IT विद्यार्थ्याला जर समजा IT मध्ये जॉब पाहिजे असेल तर पहिली स्टेप त्याने कोणती केली पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंडचे स्टुडंट जे आहेत ती एक पहिली कॉमन मिस्टेक करतात जी मला सर्व स्टुडंटमध्ये आढळते, ती म्हणजे ते कुणाचा तरी ऐकून निर्णय घेतात. ते स्वतःबद्दल थोडंसंही R&D करत नाही, रिसर्च करत नाही. ऐकून म्हणजे काय, कुठली माझ्या तरी कुठल्या मित्राच्या मित्राने हे केलंय, कुठल्या तरी रिलेटिव्हने केलंय, ते 10 वर्षापूर्वी तो शिकलाय म्हणून आता त्याला काहीतरी लाखोंचं पॅकेज आहे, हे न करता नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड जर आपण एखाद्याचा असेल तर त्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला अनुसरून जर आपण स्किल सेट अपग्रेड केले
तर आपल्या लवकरात लवकर रिझ्युमे सिलेक्ट होणार आहे आणि लवकरात लवकर रिझ्युमे सिलेक्ट झालं तर लवकरात लवकर इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे आणि जर ही अपॉर्च्युनिटी मिळाली तर जास्तीत जास्त ही प्रोबॅबिलिटी की लवकरात लवकर आपलं IT करिअर चालू होईल. तर पहिली स्टेप जसं तुम्ही म्हटलं की आपलं जे काही नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे त्याला अनुसरून आपलं रिझ्युमे बेस्ट कुठे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे ते लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करणं. हे जर केलं तर खूप साऱ्या महिन्यांचा वेळ हा नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड स्टुडंटचा हा वाचतो. आता आपण बघतो की नॉर्मली आपण मध्यमवर्गीय कुटुंबाबद्दल जर बोललो तर जनरली म्हणजे 99% कुटुंबांची मानसिकता अशी असते पालकांची की आमच्या पाल्याने आमच्या मुलाने गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जावं. सरकारी नोकरी हे प्रचंड मोठं फॅड आहे आपल्याकडे. तर सरकारी नोकरी आता प्रत्येकाला मिळणं तर पॉसिबल नाहीच आहे. तर मग तेवढी क्रेज IT क्षेत्राबद्दल सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये का नाहीये? त्याचं रिझन असं आहे की IT क्षेत्राबद्दल काही चुकीचे गैरसमज पसरवले जातात किंवा जे लोकांच्या मनामध्ये चुकीची मानसिकता की IT क्षेत्रामध्ये गेलं तर मग खूपच जास्त वर्कलोड असतो. IT क्षेत्रामध्ये गेलं तर काय नाही मुलं जरा व्यसनाच्या वगैरे नादी लागतात, तिकडं खूप हायफाय असतं, मग मुलं आपला बेस विसरतात की काय. तर असं काही नाही आहे, ते फक्त एक काम आहे. हां, जनरली IT कंपन्या थोड्याशा काचेची बिल्डिंग वगैरे जे आपण साधारण माणसाच्या भाषेत म्हणतो ना की बाबा हे पॉश आहे, पण तो फक्त एक कामाचा भाग आहे. ते जस्ट एक इन्फ्रास्ट्रक्चर, तिथं जाऊन आपल्याला आपलं कामच करायचं आहे. आपण जसं सिंपल सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात नव्हतं तसं असं नाही की तिथं सगळेच कुणी अल्ट्रा रिच फॅमिलीतनं आलेले, बाकीचे सुद्धा सगळे आपल्यासारखे सामान्य कुटुंबातलेच असतात. सो आपण कुणासोबत वागणं बोलणे, आपलं काम काय आहे, आपण कुणाच्या सवयी अंगी बाळगायच्या नाही बाळगायच्या, हा पूर्णपणे आपला वैयक्तिक निर्णय. कुणी कुणाला जगामध्ये चुकीच्या गोष्टींसाठी फोर्स करत नाही. सो हे जर काही चुकीचे गैरसमज काढून टाकले तर आजही फ्लेक्झिबल वर्क मोडमध्ये चांगलं पॅकेज देणारी इंडस्ट्री ही ITच आहे या क्षणाला तरी. IT मध्ये जर आपण बघितलं की कंपन्या ज्या आहेत त्या स्पेसिफिक लोकेशनलाच आहेत. म्हणजे मुंबई झालं, पुणे झालं, नागपूरमध्ये आहेत. तर मग ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की त्या इन्व्हायरमेंटमध्ये जाऊन आपण सस्टेन करू शकू का, त्या माणसांसोबत समजा राहू शकू का. तर त्या विद्यार्थ्यांना जर समजा या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांनी आपली मानसिकता कशा प्रकारची करायला पाहिजे? सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, जे असं न्यूनगंड जो मनामध्ये असतो ना की अरे नाही मला तिथे जमेल की नाही, तुम्ही हे जाणून घ्या ना की मला तिथे जमण्यासाठी काय करायला लागेल. विनाकारण ते मला जमेल की नाही असं न विचार करता मला ते जमण्यासाठी काय करायला लागेल. छोट्या छोट्या गोष्टी सर, बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायला लागतं. आपण जवळपास 12वी पासून ग्रॅज्युएशनला सगळे पेपर इंग्लिशमध्ये लिहितोच ना, म्हणजे आपल्याला इंग्लिश रिटर्न आहे येतच, ते फक्त आपल्याला कम्युनिकेशन स्पीकिंग वाढवायचं आहे. त्याच्यानंतर काय की हा बाबा पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीजमध्ये नॉलेज आपलं अपग्रेडेशन असेल तर आपल्याला तिथे लवकरात लवकर अपॉर्च्युनिटी भेटते. सो ती शिकणं काही जास्त मोठी गोष्ट नाही. कुठलीही लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकायची म्हटलं मॅक्झिमम 4 ते 6 महिन्याचा वेळ जर डेडिकेशनने आणि फुल टाईम जर कोणी दिला तर ते आरामात शक्य आहे. सो फक्त मनात भीती बाळगायची तिथे मला जमन की नाही याच्यापेक्षा मला तिथे जमवण्यासाठी काय करणं आहे ह्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर हा मनातला न्यूनगंड हा निश्चित निघून जातो. आणि मी सांगतो सर, खूप जास्त आपले मेहनती, जिद्दी आणि अभ्यासू सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलीच मुलं आज IT मध्ये खूप उच्च पदस्थ आहेत. चांगले चांगले ते मॅनेजर्स आहेत, सिनियर मॅनेजर आहेत, रिजनल हेड आहेत. आपली मराठी मुलं सुद्धा खूप त्याच्यामध्ये आहेत. फक्त आपण त्या पॉझिटिव्ह अँगलने पाहिलं पाहिजे. नकारात्मकता पाहत बसलो तर फक्त निगेटिव्हिटीच दिसणार आहे. IT इंडस्ट्रीचं कल्चर तुम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही स्वतः देखील IT मध्ये नोकरी केलेली आहे. IT मध्ये मुलींचा टक्का किती आहे? भरपूर जास्त प्रमाणात आहे सर. कारण कसं आहे, इथे मुलं किंवा मुली हा विषयच नाही. आता माझी स्वतःची एक जी सिनियर मॅनेजर होती लेडी, तर आपल्या मराठी कुटुंबातलीच मुलगी होती ती. ऑफकोर्स माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स चांगला होता आणि मी म्हणेल खूप उत्तम पद्धतीने त्या टीम मॅनेज करायच्या. सर याच्यामध्ये कुठलाही असा मुलगा मुलगी असा भेद नाही. कारण आहे ना, हे थोडंसं डोकं वापरून करायचं काम आहे, थोडं पेशन्सने करायचं काम आहे आणि चिकाटीने करण्याचं काम आहे. त्याच्यामुळे कदाचित हे गुण कुठेतरी मुलींमध्ये मुलांपेक्षा थोडेसे जास्त असतात. नॅचरली पेशन्स लेवल थोडीशी मुलींमध्ये जास्त असते. ह्या सगळ्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्या त्यांना या IT फील्डमध्ये करिअरमध्ये जॉईन करण्यासाठी आणि करिअरमध्ये ग्रो करण्यासाठी सुद्धा पॉझिटिव्हली हेल्पच करतात. याचा अर्थ मी मुलांना नावं ठेवतोय असं नाही. आपल्या कुठल्याही पॉडकास्ट पाहणाऱ्या मित्रांनी ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. एक जनरल डिस्कशन आपल्या मुद्द्यावरती चालू आहे. तुम्ही म्हणालात की मुलींचा टक्का ही भरपूर आहे. परंतु आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं स्पेसिफिकली, आता आपण महाराष्ट्रातल्या आहोत तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये मुलींची लग्न लवकर लावून दिल्या जातात. मुलींना तेवढं म्हणजे शिक्षणासाठी पाठवलं जात नाही, तेवढं एक्सपोजर त्यांना शैक्षणिक दृष्ट्या दिलं जात नाही. एकंदरीत या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं?
मला असं वाटतं की ही गोष्ट मला महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या सुजाण पालकांना सांगायची आहे की आपण किती गरीब कुटुंबातला असो, मध्यमवर्गीय कुटुंबातला असो किंवा कुठल्याही फॅमिली बॅकग्राऊंडमधनं असेल, की आजकाल महाराष्ट्रातली परिस्थिती भरपूर चांगल्या प्रमाणात एका ठिकाणी इम्प्रूव्ह झालेली आहे. ती म्हणजे की ग्रॅज्युएशनपर्यंत शक्यतो प्रत्येक मुलीला शिकण्यासाठी सपोर्ट हा मिळतो, जे मेजर कुठलंही ग्रॅज्युएशन असेल. तर मग सगळ्या पालकांना मला हे सांगायचं आहे की तुमच्या मुलीच्या पाठीशी तुम्ही उभं राहताय, तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तिला सपोर्ट करताय, कॉलेजचे एक्सपेन्सेस वगैरे जे काय सगळं तुम्ही करताय, तर त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट तिला कुठला तरी नोकरीवाला मुलगा भेटणं कारण तिच्याकडे डिग्री आहे हे नाही आहे. त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट आहे की तिने स्वतःच्या पायावरती सुद्धा व्यवस्थित उभं राहावं, जेणेकरून भविष्यामध्ये ज्या कुठल्या घरामध्ये ती लग्न करून जाणार आहे ती त्या घराला सुद्धा चांगला सपोर्ट करणार आहे. आणि एक आई वडील म्हणून जर इमर्जन्सी गरज पडली तर तुम्हाला सुद्धा ती चांगलं सपोर्ट करणार आहे. पण हे त्या कामाचं मेन आउटपुट आहे. आणि काय होतं बऱ्याचदा की आपण फक्त ग्रॅज्युएशनची वाट पाहत बसतो आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असं होतं की आता पुढं काय, लगेच लग्न उरकून घेण्याचा प्रयत्न केला जातो. असं न करता जर एवढी वर्ष तुम्ही वेळ दिलेलाच आहे ना, तर अजून काही महिन्याचा वेळ तुमच्या मुलीला द्या. तुम्ही बघा, तिच्यावरती विश्वास ठेवा. ती खूप जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत घेऊन एक चांगला IT करिअर ही करणारच आहे. फक्त आपण तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. ते तर म्हणणं तुमचं अगदी योग्यच आहे की मुलींना सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. मुळात पालकांची इच्छा असते, हां, परंतु आपल्या आजूबाजूचे जे नातेवाईक असते, जो समाज असतो, तो आपण बघतो की तो घरच्यांना गप्प बसू देत नाही. तुमचा मुलगी काय करतोय, लग्न झालं की नाही अजून, तर त्यांच्याशी डील करताना घरातल्यांना थोडंसं प्रेशर येतं. काय होतं, जिथे समाजाची गोष्ट आहे ना, तर मी एक नेहमी खूप छान वाक्य ऐकलेलं आहे की आपल्या घरातल्या उंबऱ्यातली माणसं ती आपली उंबऱ्यातलीच असतात आणि बाहेरचीच असतात. सर, समाजाचं जसं तुम्ही म्हटलात ना, काही काही केसेसमध्ये मी हे सुद्धा पाहिलेलं आहे की फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मुलीची डिग्रीची फायनल इयर एक्झाम फक्त होण्याची बाकी असते. बाकीचे नातेवाईक त्याला डिग्री व्हायच्या अगोदरच 2-1 वर्षापासून मुलांची स्थळं आणायला चालूच करतात. मग ते पॅरेंट्सला कुठंतरी त्यांना समाजातही वावरायचं असतं, त्यांना घरातही आपल्या मुलांना सपोर्ट करायचं असतं. तर या ठिकाणी मला सगळ्या सुजाण पालकांना हेच सांगायचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एवढं उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. शेवटी आपल्या घरातली माणसं, आपल्या रक्ताच्या नात्याची माणसं, आपल्या उंबऱ्याच्या आतली माणसं तीच आपली माणसं आहेत. समाज हा फक्त नावाला आहे. त्याच्यामुळे तो समाज, जरी तुम्ही लवकर लग्न केलं, तुमच्या मुलीचं ग्रॅज्युएशन झालं, तिला स्वतःच्या पायावर नाही उभं राहून दिलं तरी समाजाला काही फरक पडणार नाही. आणि जरी त्या मुलीला तुम्ही चांगला सपोर्ट केला तरी समाजाला विशेष काही फरक पडणारच नाही. समाज हा एका लेवलवरती आहे. सो त्याची जी बाउंड्री आहे त्याला एका ठराविक रेषेच्या आतमध्ये नाही येऊन द्यायचं. कारण शेवटी तुमची मुलगी ही तुमची आहे, तुमचा मुलगा हा तुमचा आहे, तुमची फॅमिली आहे तुमची. उद्या तुम्हाला काही इमर्जन्सी आली तर समाज येणार नाही, उलट तुमचे फोन पण उचलणार नाही इमर्जन्सीमध्ये, जर काय आर्थिक अडचण असेल किंवा काय बाकीचा वेगळा प्रॉब्लेम असेल. तर अशा समाजासाठी तुम्ही कशाला स्वतःच्या घरच्यांची, स्वतःच्या मुलांची स्वप्न कशाला तुम्ही मारताय त्या गोष्टीमध्ये. एवढं सरळ सरळ मला महाराष्ट्रातील सगळ्या सुजाण पालकांना सांगायचं आहे की शेवटी तुमच्या घरातली लोक तुमच्या मदतीला येणार आहेत. त्याच्यामुळे समाजाला एका रेषेच्या बाहेर ठेवा, त्याच्या आत येण्याची परवानगी देऊ नका. आणि कुणाला जगात काही पडलेलं नाहीये, ज्याला त्याला स्वतःचं आयुष्य आहे, त्याचे स्ट्रगल आहे, एवढा आपल्याबद्दल विचार करायला समाजातल्या कुठल्याच व्यक्तीला वेळ नाही. बरोबर आहे. समाज म्हणजे हा दुतोंडी असतो. तिला सुद्धा जर समजा बारसं हे असेल, काय म्हणतो आपण, 13व्याच्या जेवणाला सुद्धा मठ्ठाच का नाही, याच्यावर सुद्धा हे करणारं सुद्धा समाजच आहे. त्यामुळे समाजाचा विचार करू नये जमत. आपण बघतो की हल्ली जर समजा मुलीचं लग्न झालं, सांसारिक जबाबदारी जेव्हा तिच्यावरती पडते, लेकरं बाळ जेव्हा होतात, तेव्हा तिचं चांगलं शिक्षण असताना देखील, तिची जॉब करण्याची कॅपॅबिलिटी असताना देखील तिला जॉब करता येत नाही. म्हणजे लेकरांना एक 5-10 वर्षाचा वेळ द्यायला लागतं थोडंसं. मग आता लेकरांना समजा तिने वेळ दिला, लेकरं शाळेत जायला लागल्याच्या नंतर जर समजा एखाद्या गृहिणीला असं वाटलं की आता मी करिअरचा विचार करू शकते, IT मध्ये येण्याची जर समजा खास करून तिची इच्छा असेल, तर त्या गृहिणींनी काय करायला पाहिजे? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे IT इंडस्ट्रीमध्ये की ज्या कुठल्या आपल्या बहिणी सगळ्या अशा आहेत, ज्या भगिनी आपल्या आहेत, ज्यांना IT मध्ये या लाईफच्या फेजनंतर एंटर करायचं आहे, तर कॉर्पोरेटमध्ये याच्यासाठी स्पेशल प्रोग्राम असतात प्रत्येक IT कंपनीचे, जिथे नॅचरल जबाबदाऱ्यामुळे जर महिलांचा IT करिअरमध्ये काही गॅप झाला असेल तर त्यांना IT करिअर चालू करण्याची संधी दिली जाते. स्पेसिफिकली महिलांसाठीचे ते प्रोग्राम असतात. मला नाही वाटत एवढ्या बेस्ट कन्सेप्ट दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये असतील. ही पहिली गोष्ट. फक्त कंपनीचं एकच म्हणणं आहे की ठीक आहे, ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही वेळ दिला ओके, आता मात्र तुम्ही लेटेस्ट करिअरसाठीचे ज्या गोष्टी आहेत त्या शिकून घ्या. तुमच्या गॅपला, करिअर गॅपला आम्ही ऍक्सेप्ट करतो ओके, कारण ती एक नॅचरल जबाबदारी
भारतातल्या प्रत्येक महिलेला कुठे ना कुठेतरी एका फेजमध्ये ती निभावावी लागतेच. पण मुद्दा असा आहे, फक्त कंपन्यांचं एकच म्हणे, आता तुम्ही लेटेस्ट नॉलेज घ्या, शिकून घ्या, तुमचे स्किल आहेत, मग आम्ही तुम्हाला हायर करतो. तर नक्कीच खूप चांगले पर्याय ज्या गृहिणींना सुद्धा आय टीमध्ये करिअर चालू करायचं आहे ते त्यांना आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय सर, की थोडंसं आपण करिअर चालू केलं, 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला, तर आय टी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त सध्या वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी आहेत. मला नाही वाटत त्या दुसऱ्या जगातल्या कुठल्याच फील्डमध्ये आहेत. ह्याचा सुद्धा एक खूप चांगला फायदा गृहिणींना भेटू शकतो. फक्त आपण पॉझिटिव्हली याच्याकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही स्किलचा हे केला उल्लेख, की स्किल शिकून घ्या. आय टीमध्ये जर समजा आपल्याला सस्टेन करायचा असेल तर कुठल्या स्किल आपण शिकल्या पाहिजेत एक्स्ट्रा? की आय टीमध्ये इथपासून पुढे जे आहे, जर आता 2026 मध्ये आज आपण बोलत आहोत, तर इथपासून पुढे जर काही वर्षांचं स्टेबल चांगलं करिअर करायचं असेल तर 3 गोष्टीच्या रिलेटेड आपण स्वतःचं स्किल सेट अपग्रेड करणं गरजेचं आहे. तिन्हीपैकी कुठला एक? आजकाल डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीला खूप जास्त महत्त्व आहे, की मी म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने ह्या क्षणाला डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स ही नावं तरी कमीत कमी ऐकली. सो डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये खूप चांगलं फ्युचर आहे. दुसरी गोष्ट जी प्रॉपर कोर डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, जिथे आपल्याला फक्त कोड नाही करायचा आहे, तर क्लायंटच्या रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून त्यानुसार कोड करायचा आहे, तो एक उत्तम डेव्हलपर असतो. ॲज अ कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, ज्याला शक्यतो जावा, फुल स्टॅक वगैरे या गोष्टी लागतात, त्याच्यामध्ये खूप उत्तम करिअर आहे. आणि तिसरी गोष्ट, जे आय टी इंडस्ट्रीचे जे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत, ते जे सॉफ्टवेअर्स आहेत आजकाल, ते सगळे चालतात कशावरती, तर सर्व्हर्सवरती, ज्याला क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीज आपण त्याच्यामध्ये येतात. सो क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये सुद्धा खूप चांगलं फ्युचर आहे. सो ह्या हाय लेवल 3 गोष्टी मी सांगितल्या, याच्याशी रिलेटेड कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये जर आपण करिअर अपग्रेड केलं किंवा नॉलेज आपलं अपग्रेड केलं, स्किल अपग्रेड केले 2026 मध्ये, तर नक्कीच एक चांगलं करिअर इथपासून पुढे या टेक्नॉलॉजीजमध्ये असणारच आहे. आपण बघतो की आपली पुरुष सत्ताक ही आहे म्हणजे, आणि मुलांवरती घरच्या ऑब्व्हियसली जबाबदाऱ्या जास्तच असतात. म्हणजे लहानपणापासूनच एक ठरलेलं असतं की शिकायचे, मोठं व्हायचे, नोकरी करायची, लग्न करायचे, आणि घराचा सर्व जो भार आहे तो मुलाच्या खांद्यावरती तुला तोलायचा आहे बा. तर लहानपणापासूनच एक कुठली तरी म्हणजे अनामिक जबाबदारी म्हणा, किंवा त्या जबाबदारीचं ओझं जे आहे ते त्याच्या पाठीवरती असतं. तर कुठेतरी ते प्रेशर सुद्धा मुलांच्या मनामध्ये असतं की मला ते हे करायचं आहे. तर त्या प्रेशर सोबत जर समजा टॅकल करायचं असेल किंवा ते प्रेशर बॅलन्स करायचं असेल, तर त्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे सर याच्यामध्ये, की मुलांनी जो ग्रॅज्युएशनचा जो वेळ आहे ना, आजकाल कसं आहे, कुठलंही कॉलेज आपल्याला 10-12 तास नसतं. ग्रॅज्युएशन करत असताना आपली युनिव्हर्सिटी एक्झाम देताना बऱ्यापैकी वेळ आपल्याला मिळतो, जर आपण तो काढला तर, या मोबाईल, रील्स, ह्या सगळ्या गोष्टींच्या याच्यातून. तर जर ग्रॅज्युएशनचा वेळ जर आपण बेस्ट पद्धतीने युटिलाइज केला, तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं कॉलेज कुठलं आहे, किती छोटं कॉलेज आहे, किती नावाजलेलं कॉलेज आहे, तुमचं काय बॅकग्राऊंड आहे, तुमचं स्वतःचे आधीचे स्किल्स कसे होते, ह्या कुठल्याही बॅकग्राऊंडचा विचार न करता जर व्यवस्थितपणे आपण प्लॅन केलं, कुठल्याही कॉलेजमधून तुम्ही जर आता ग्रॅज्युएशन करत असाल, ग्रॅज्युएशनचाच वेळ व्यवस्थित वापरा, स्किल अपग्रेडेशनवरती फोकस करा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला चांगलं पॅकेज हे मिळणारच मिळणार. आता ग्रॅज्युएशनचा आपण हे केला समजा उल्लेख, एखाद्या विद्यार्थ्याला 12वी नंतर जर समजा त्याचं हे असेल की मला आय टीमध्येच जायचं आहे, तर 12वी नंतरच कोणत्या स्टेप किंवा ग्रॅज्युएशन स्पेसिफिक शक्यतो कसं सर, 12वी नंतर इमिजिएटली, कारण कुठल्याही आय टी कंपनीला आहे ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं. पण जर एखाद्या मुलाचं गोल क्लिअर आहे की मी आता 12वी पास झालोय, मला फ्युचरमध्ये आय टीमध्येच करिअर करायचं, मग तो मुलगा काय करू शकतो, तो ग्रॅज्युएशनला त्याचं ॲडमिशन घेईल. ॲडमिशन घेत असताना तिथे जो बेसिक फॉर्मॅलिटीचा जो आपला अभ्यास असतो युनिव्हर्सिटीच्या नुसार, पेपरनुसार, तो करणार आहे. पण पॅरलली जर त्याने लेटेस्ट गोष्टी शिकण्यावरती, कोडिंग लँग्वेजेस आहेत त्याच्यातले स्टेप बाय स्टेप, मी म्हणत नाही लगेच सगळं काय, जर फोकस केला तर कदाचित त्याचं नॉलेज इतकं स्ट्रॉंग असेल की कंपन्यांमध्ये चढाओढ असते की नाही आम्हाला कॅन्डिडेटला एवढं पॅकेज देऊन हायर करायचं आहे, फक्त आपलं स्किल तेवढं पाहिजे. एज्युकेशन सिस्टीम बद्दल आपल्या एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की डिग्री होऊन सुद्धा बऱ्याचशा मुलांना जॉब नसतात, आणि डिग्री नंतर मग ते विचार करतात की आता करायचं काय. तर मग कुठेतरी एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा काहीतरी फ्लॉ असला पाहिजे. मेन फ्लॉ काय आहे सर, आजकाल कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जे नॉलेज आहे ना, ते प्रॅक्टिकली एक्सपेक्टेड आहे. कुठली कंपनी आपल्याला जॉब किंवा नोकरी कशासाठी देते, काहीतरी नॉलेजचा वापर करून आपण प्रोडक्टिव्ह काम त्या कंपनीमध्ये करणार आहे तर करू शकतो म्हणून देते. पण मुद्दा काय की अजूनही आपली एज्युकेशन सिस्टीम ही थोडीशी थेओरिटिकल ओरिएंटेड आहे. मार्क्सला जास्त महत्त्व आहे. मार्क्स महत्त्वाचे नाहीत असं नाही, मार्क्स महत्त्वाचे आहेत, पण त्याच्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेजही महत्त्वाचं आहे. आणि काय होतं की ग्रॅज्युएशनची जी 3-4 वर्षाची असतात ती मुलं फक्त कुठंतरी एवढा माझे सिलेबस, याच्यामधले हे विचारले जाणारे क्वेश्चन, कारण मला चांगलं CGPA मेंटेन करायचं आहे, पर्सेंटेज चांगलं करायचं, म्हणून थेओरिटिकल जास्त ड्राईव्ह होतात.
इनडायरेक्टली. सो मग प्रॅक्टिकल नॉलेज कुठेतरी वीक राहतं आणि मग याचा इमिजिएट इम्पॅक्ट कॉलेज संपल्यानंतर काय जाणवतं की अरे कंपन्याला तर सगळं प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. मी कंपनी जाऊन मॅनेजरला थेअरी सांगणार नाहीये, त्या थेअरी सांगण्याचा मला मॅनेजर किंवा कुठलाही क्लायंट पगार देणार नाही. मग हा जो स्विच आहे ना तो मुलांना लवकर करता येत नाही, कारण कुठेतरी 3-4 वर्ष एका वेगळ्या माइंडसेटने आपण पुढे गेलेलो असतो, तर सडन चेंज ऍक्सेप्ट होत नाही. सो येस, एज्युकेशन सिस्टीममध्ये फ्लॉज आहेत, पण आता त्याच्याबद्दल रडून तरी काय फायदा आहे सर. आपल्याला कुठेतरी स्वतःच्या हिमतीवरती पुढे गेलंच पाहिजे. समजा प्लेसमेंटमध्येच जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की नाही मी स्वतःच्या हिमतीवरती प्लेसमेंटमध्येच म्हणजे डिग्री झाल्याच जर समजा मला एक चांगलं पॅकेज जर मिळवायचं असेल, वयाच्या एक 22व्या-23व्या वर्षी जर समजा मिळवायचं असेल, तर डिग्रीच्या कुठल्या टप्प्यावर काय प्रयत्न त्यांनी केले पाहिजेत? याच्यामध्ये शक्यतो बेसिक 3 ते 4 गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला आहात कुठल्याही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या, शक्यतो 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची आपली डिग्री असते, तेव्हा ज्या कुठल्या एक एरिया चूज करून घ्या की मला IT मध्ये डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे किंवा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये जायचं किंवा ज्या कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. फर्स्ट इयरला फक्त त्याच्या बेसिक गोष्टी शिकण्यावरती फोकस करा, फक्त बेसिक, कारण तुम्हाला कॉलेजचा बाकीचा अभ्याससुद्धा असणार आहे. सो फक्त बेसिक ते फर्स्ट इयरमध्ये तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. सेकंड इयरला गेलो आपल्या कॉलेजसोबत जो आपल्याकडे ॲडिशनल वेळ आहे त्याच्यामध्ये त्या टेक्नॉलॉजीच्या थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टी शिकण्यावरती फोकस करायचा आहे, एक नेक्स्ट स्टेप पुढच्या. आणि थर्ड इयर आणि फोर्थ इयरला फक्त एकच, जर तुमची डिग्री 3 वर्षांची असेल BCA सारखी, तर थर्ड इयरला हा पूर्ण प्रयत्न करायचा आहे, पूर्ण फोकस ठेवायचा आहे की मला इंटर्नशिप्स कशा करता येतील मॅक्झिमम, कारण त्याची खूप जास्त व्हॅल्यू आहे. आणि जर इंजिनिअरिंग सारखी 4 वर्षाची डिग्री आहे तर आजकाल थर्ड इयरला पण इंटर्नशिप आहेत आणि फोर्थ इयर जे फायनल इयर आहे त्याला तर अगदी 6-8 महिन्याच्या सुद्धा इंटर्नशिप युनिव्हर्सिटीला चालतात. सो थर्ड आणि फोर्थ इयरमध्ये पूर्णपणे फोकस ठेवायचा तुम्ही इंटर्नशिप करण्यावरती. आणि असा जर स्ट्रॉंग रिझ्युमे तुमच्या फायनल इयरची डिग्री झाल्यानंतर जर तुमच्याकडे आहे विथ इंटर्नशिप, विथ लिटिल ॲडव्हान्स नॉलेज आणि बेसिक नॉलेजसुद्धा, तर खूप चांगलं पॅकेज. अगदी आमच्या एका स्टुडंटला, अथर्व नाव त्या स्टुडंटचं होतं, 12 लाखाचं सुद्धा फक्त सिम्पल BCA झालेला स्टुडंट आहे, इंजिनिअरिंग पण नाही, स्टार्टिंग पॅकेज 12 लाख असं आहे. सो तो जर ट्रॅक आपण फॉलो केला ना तर ही त्या ट्रॅक कन्सिस्टन्सीची एक पॉवर आहे की वयाच्या हार्डली 20-21व्या वर्षी अराउंड 12 लाखाचं पॅकेज हे स्टुडंटला एस इन्फोटेकच्या आपल्या मिळालेलं आहे. ही झाली सर स्टुडंटची गोष्ट. आता दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हटलं की जिथं पालक आहे, तर बऱ्याच पालकांना काय वाटतं की मी डिग्री झाली ना आता मला जॉबच पाहिजे तुझ्याकडून. कारण त्याचं काय आहे की पालकांच्या जनरेशनमध्ये जेव्हा त्यांची जॉबची वेळ होती तेव्हा डिग्री म्हणजे जॉब हे इक्वेशन फिक्स होतं. पण आजकालच्या जमान्यामध्ये ते इक्वेशन अजिबात नाही आहे, कारण खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, खूप जास्त फास्ट आपल्याला गोष्टी चेंज होत आहेत. अशा केसमध्ये पालकांनी थोडंसं स्वतःच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे, मुलाला मुलीला. आणि डिग्री ही त्यांच्यासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. डिग्री इज इक्वल टू जॉब हे नाही, तर जॉबसाठी लागणाऱ्या ज्या लेटेस्ट गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी काही महिन्यांचा तरी वेळ नक्कीच दिला पाहिजे. थोडंसं विश्वासाने बोललं पाहिजे, कारण सतत जर पालकच टोमणे बऱ्याच ठिकाणी मुलांना मारतात की आता तर तू एवढा मोठा इंजिनियर झाला, एवढे मोठे तुझ्या फीला पैसे भरले, कुठे आहे तुझा जॉब किंवा काय, मग ती कुठंतरी मुलं सुद्धा डिमोरलाइज होतात. असं न करता की चल ठीक आहे डिग्री झाली आहे ना, मला माहिती आहे तू आयुष्यात काही कायमस्वरूपी बेरोजगार राहणार नाहीस, आत्ता ही टेम्पररी फेज आहे, तुला चांगला जॉब मिळण्यासाठी हे लेटेस्ट गोष्टी तुला शिकायला जर लागतात तर तू स्वतःला वेळ दे, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुझ्या पाठीशी आहोत, असं जर कुणी म्हटलं तर त्यांची मुलं ही दुप्पट जोमाने मेहनत करतील आणि त्या पालकांचं स्वप्न पूर्ण करतील. सो पालकांनी पण काही केसमध्ये पेशन्स ठेवणं आहे आणि मुलांनी प्रॉपर प्लॅन करून चाललंय. आणि ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन जिथं आहे तिथं बेस्ट एक्झाम्पल अगदी फ्रेशर स्टुडंट 12 लाखापर्यंत पण गेलेला आहेच. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला नोकरी हे करिअर नकोच असेल किंवा दुसऱ्याच फील्डमध्ये जर समजा त्याला जायचं असेल तर त्याने कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजे? म्हणजे हा थोडासा ऑफबीट प्रश्न आहे, पण आपण बघतो की एक आपली मानसिकता असते की शिक्षणानंतर नोकरीच, ती एक तर सरकारी असेल किंवा मग प्रायव्हेट असेल किंवा वेगळं क्षेत्र, म्हणजे आपण म्हणू शकतो की कला क्षेत्र असेल किंवा जर एखादा बिझनेस असेल त्याच्यामध्ये जाण्याची मानसिकता आपल्याला दिसत नाही. परंतु त्याला पहिल्यापासूनच जर त्यात असेल इच्छा तर त्यांनी घरच्यांसोबत कसं डील करायला पाहिजे? मग पहिली गोष्ट काय होतं सर, ह्या केसमध्ये माझ्या जवळचे सुद्धा मित्र आहेत, त्यांनी हा प्रयत्न केला. काय होतं की आपल्या मराठी फॅमिलीमध्ये अजूनही यंग स्टेजमध्येच आपला मुलगा बिझनेस करतोय याला कुठेतरी ॲक्सेप्टन्स नाही, स्वीकारलं नाही जात. जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हटलंच पॉडकास्टच्या, अगदी चांगला उत्तम बिझनेसमधनं जरी एखादा मुलगा पैसे कमवतोय तरी त्याला अगदी लग्नाला मुलगी सुद्धा लोक देत नाहीत. का? त्यांचं एवढंच म्हणणं असतं
की ठीक आहे आत्ता पैसा कमवतोय, नंतर बिझनेस नाही चालला तर मग माझ्या मुलीचं काय होणार किंवा काय होणार, असे खूप सारे सोशल इश्यूज सुद्धा आहेत. सो या केसमध्ये मला आपल्या त्या सर्व स्टुडंटला हे सांगायचं आहे की ॲटलिस्ट काही वर्षांचं तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, 2-3 वर्ष जे काही तुम्ही प्लॅनिंग केली. याने काय होतं, थोडंसं कॉलेजच्या बाहेरचं जग आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या एक्सपिरियन्समधून खूप साऱ्या गोष्टी आपण रिअल टाईममध्ये शिकतो. बाकीचे या लाईफच्या एकदा सेटलमेंटच्या स्टेजला तुम्ही आलात, याचे सेटलमेंट म्हणजे थोडंसं जे अदरवाईज मग लग्नासाठीचं वगैरे जे प्रॉब्लेम येतात, या गोष्टींमधनं थोडंसं पुढे गेल्यावर मग पॅरलली तुम्ही त्याचं नियोजन केलं तर ते जास्त सक्सेसफुल ठरतं. ॲटलिस्ट आपल्या मराठी कुटुंबामध्ये तरी ही एक साधारण परिस्थिती आहे. आणि जर एखाद्याचे पॅरेंट्स तुम्हाला डिग्री झाल्याच म्हणतात की येस तू बिझनेस कर, तर मग मी म्हणेल त्याच्यासाठी सर्वात मोठी लकीली गोष्ट आहे की येस त्याला घरातूनच सपोर्ट मिळतो. ऑफकोर्स तो खूप चांगली मेहनत त्याच्यामध्ये घेणारच आहे. फ्रेशर विद्यार्थ्याला जर समजा IT मध्ये जॉब पाहिजे असेल तर त्याने रिझ्युमी खूप जास्त महत्वाचा असतो. रिझ्युमीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, कसा तयार केला पाहिजे? बऱ्याच फ्रेशर्सला असं वाटतं की मी रिझ्युमेमध्ये खूप जास्त गोष्टी लिहिल्या म्हणजे माझा रिझ्युमे फ्रेशर म्हणून खूप भारी दिसेल. सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे. आजकाल पहिली गोष्ट, कुठल्या कंपनीचे HR हे मॅन्युअली तुमचा रिझ्युमे सिलेक्टच करत नाही. त्याच्यासाठी टूल्स आलेले आहेत, जसं ATS त्याला ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर म्हणतात. तो टूल तुमच्या रिझ्युमेचा स्कोअर देतो ऑनलाईन स्कॅन करून की कुठले महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट जे मिसकन्सेप्शन आहे फ्रेशर्सचं रिझ्युमेबद्दल की मी खूप जास्त लिहिलं म्हणजे माझा रिझ्युमे भारी आहे किंवा सिलेक्ट होणार आहे, असं नाही आहे. स्पेसिफिक स्किल सेट लिहिलेले पाहिजे जे जॉब डिस्क्रिप्शनला जास्तीत जास्त मॅच होणार आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठल्याही फ्रेशरचा रिझ्युमे हा एका पेजपेक्षा जास्त पेजेसचा नसलाच पाहिजे. तिसरी गोष्ट, बिना कामाचे डिटेल 4 लाईन फक्त ॲड्रेसमध्येच टाकल्यात, कुठली तरी वाडी, वस्ती, त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट हे तालुका आहे, कोणाला त्याचं घेणं देणं नाही. जिथं कंपनी तिथंच तुम्हाला कामाला येणं. सो अशा बिना कामाच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकणं पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही फोटो वगैरे टाकताय तर मेक शुअर करा की ब्लेझरवाला प्रोफेशनल फोटो तुम्ही त्याच्यावर टाकाल. ब्लेझर तुमच्याकडे नसेल तर AI जनरेटेड खूप सारे छोटे छोटे टूल्स आहेत मोबाईलमध्ये सुद्धा. तुम्ही तुमचा फोटो नॉर्मल सेल्फी काढून अपलोड करा, तो छान तुमचा डिसेंट ब्लेझरमधला फोटो तुम्हाला बनवून देईल. व्यवस्थित फोटो तुम्ही त्याच्यामध्ये डिसेंट प्रोफेशनल टाकला पाहिजे. कुठेतरी समुद्रकिनारी फिरायला गेलो आणि त्याचं क्रॉप करून टाकलंय असं नाही चालत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजकाल काय होतं, बऱ्याच मुलांकडे 2-2 मोबाईल असतात. एक व्हॉट्सअपसाठीचा वेगळा नंबर, कॉलिंगसाठीचा वेगळा नंबर. तर साधी गोष्ट आहे, आजकाल हसायला पण ही गोष्ट ऐकून पण याच्यामुळे सुद्धा खूप चांगल्या मुलांचे इंटरव्ह्यू कॉल मिस झालेले आहेत. सो त्या रिझ्युमेवरती असा नंबर ठेवा ज्याला ॲटलिस्ट ज्या एरियात तुम्ही राहताय तिथं प्रॉपर नेटवर्क आहे, चांगली रेंज आहे आणि तो तुम्ही क्विकली पिक करू शकाल. गोष्ट ऐकायला खूप छोटी आहे पण HR कडे एवढा वेळ नाहीये की एकदा तुम्ही कॉल पिक नाही केल्यानंतर ते अजून 4 वेळा तुम्हाला कॉल करत बसतील, कारण त्यांच्यासमोर भली मोठी लिस्ट आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरी लक्ष नीट दिलं तरी फ्रेशरचा एक उत्तम रिझ्युमे बनू शकतो. आणि ATS स्कोअर सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, त्याच्यावरती फोकस करायचा. सो क्वालिटी रिझ्युमेवरती फोकस करायचा आहे, त्याच्यात खूप जास्त क्वांटिटेटिव्ह गोष्टी टाकणं गरजेचं नाहीये. कोरोना काळानंतर आपण बघितलं की ऑनलाईन कोर्सेस जे आहेत ते खूप प्रमाणामध्ये आलेले आहेत. म्हणजे आता एक चक्कर जरी समजा आपण मारली तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की IT मध्ये जॉब मिळवून देतो असे म्हणणारे सुद्धा बरेचसे क्लासेस, बऱ्याचशा ब्रांचेस त्यांच्या स्टार्ट झालेले आहेत. तर मुलांना जर समजा आता IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी एखादा क्लास जॉईन करायचा आहे तर जेन्युअन क्लास त्याने कसा ओळखला पाहिजे? याच्यामध्ये सर, जे आपले सगळे विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्यांचे पालक हा आपला पॉडकास्ट पाहत आहेत, जेव्हा तुम्हाला जेन्युइन कुठल्या IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओळखायचे त्याच्या 3 ते 4 निशाण आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही हे नक्की मेक शुअर करा की त्या इन्स्टिट्यूटचा फाउंडर, डिरेक्टर, ओनर जे कोणी मेन पर्सन आहे ते स्वतः कुठल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडमधनं आहे, ते स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं आहेत की नाही, त्यांना स्वतः ITचा गंध आहे की नाही, त्यांनी स्वतः कधी IT मध्ये काम केलेलं आहे की नाही, कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे की नाही. याचं कारण IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे. त्याच्यामुळे जर त्या इन्स्टिट्यूटचं ओनर, डिरेक्टर, मेन पर्सनच टेक्निकल नसेल तर तिथे तुम्हाला खूप जास्त टेक्निकल वातावरण मिळण्याची शक्यताही बऱ्याच प्रमाणात कमी होते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही ही नक्की पाहिली पाहिजे की ते इन्स्टिट्यूट किती वर्षांपासून मार्केटमध्ये, खूप रिसेंट आहे आणि खूप गोड कमिटमेंट तुम्हाला केल्या जातात, तर मग कुठेतरी काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही हे नक्की पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमधून आत्तापर्यंत किती स्टुडंटला जॉब मिळालेले आहेत. सो अगोदर जे काही स्टुडंट आहेत त्यांचे प्लेसमेंट तिथनं झालेले आहेत की नाही झालेले आहेत, ह्या गोष्टीवरती तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा कुठलाही स्टुडंट हा
एखादं लेटेस्ट स्किल सेट शिकतो आय टीचं, तर फक्त शिकणं हा त्याचा उद्देश नसतो. त्या फ्रेशरचा उद्देश शिकल्यानंतरचा पुढचा आहे की त्याला जॉबच पाहिजे. मग जॉबवरती काम करण्यासाठी, तुमच्या इंटरव्ह्यू कॉलवरती काम करण्यासाठी प्लेसमेंट टीम असायला लागते, जी बऱ्याच ठिकाणी आजकाल नसते. त्यामुळे हे नक्की पाहायचं आहे की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जॉईन करताय खरंच त्यांची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का, जे तुमच्या प्लेसमेंट्सवरती जेन्युअनली काम करणार आहे. ह्या 3-4 गोष्टी जरी व्यवस्थित पाहिल्या तरी नक्कीच तुम्ही हे जाणून घेऊ शकता की कुठलं इन्स्टिट्यूट हे जास्तीत जास्त जेन्युइन आहे. आता क्लास जर समजा आपल्याला करायचा झाला, ऑफलाईन क्लास जास्त बेटर आहे की ऑनलाईन क्लास सुद्धा तितकाच? सर, आय टीच्या फील्डमध्ये कसं आहे, आय टीमध्ये या गोष्टीने जास्त खरंच काही फरक पडत नाही. कारण कसं आहे ना, सगळ्या कोडिंगच्या गोष्टी, ती गोष्ट तुम्ही समोरासमोर शिका किंवा लाईव्ह मोडमध्ये ऑनलाईन शिका, त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. फक्त तुमच्याकडे ते नॉलेज येणं महत्त्वाचं आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या. एवढं जरी केलं तर मोडने विशेष जास्त फरक पडत नाही. जसं की आता आपल्या इन्फोटेकमध्ये क्लासरूम मोडचे स्टुडंटही प्लेस होतात, ऑनलाईन मोडचे स्टुडंटही प्लेस होतात. सो हा ज्याच्या त्याच्या मेहनतीचा प्रश्न आहे. ॲटलिस्ट आय टी इंडस्ट्रीमध्ये, कारण सगळ्या कम्प्युटरच्या गोष्टी, जर तुमच्याकडे कम्प्युटर आहे तर फरक नाही पडत तुम्ही क्लासरूमला आहात की ऑनलाईनला, तर त्याच्यामध्ये शक्यतो जास्त फरक आय टीमध्ये तरी पडत नाही. नॉन आय टी बॅकग्राऊंडचा जर एखादा विद्यार्थी असेल, त्याने आय टीचा कोर्स जॉईन केला, तर साधारण त्याला कोर्स कम्प्लीट करण्यापासून जॉब मिळेपर्यंत किती कालावधी लागू शकतो? सर, हे डिपेंड करतं कुठली टेक्नॉलॉजीज त्यांना शिकायची आहे, पण ॲव्हरेज ड्युरेशन हे 4 महिने ते 6 महिने असतात. त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे मेहनत घेऊन स्टुडंट हे प्लेस होऊ शकतात. सो 4 ते 6 महिने एक ॲव्हरेज ड्युरेशन आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की बरेच विद्यार्थी आपण बघतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, परंतु 5-5, 10-10 वर्षांनंतरही त्यांना सरकारी नोकरी अनफॉर्च्युनेटली ते क्रॅक करू शकत नाही. पण नंतर त्यांना मग असं वाटतं की नाही, मग आता कुठेतरी नोकरी शोधली पाहिजे. मग असे आपण बरेचसे मध्यंतरी त्यांनी विद्यार्थी बघितलेले असतात की जे आय टीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तर इतका मोठा जर समजा करिअर गॅप असेल तर तो सुद्धा भरून काढता येऊ शकतो का? हा सर, करिअर गॅपमध्ये कसं आहे, करिअर गॅप ज्या कुठल्या कारणाने झालाय, गॅपला भरून काढणे अशी कुठलीच कन्सेप्ट नाही. त्या गॅपला ॲक्सेप्ट करून कंपनीसमोर जेन्युअनली पुट करून की हो, मी एवढे वर्ष या गोष्टीसाठी प्रिपरेशन करत होतो, पण ते नाही झालं, आता मला माझं करिअर चालू करायचंच आहे, तर मला आय टीमध्ये बेटर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यासाठी मी ज्या गोष्टी लागत आहेत कंपनीला त्या मी शिकलेलो आहे आणि आता मला तुमच्याकडे टीम मेंबर म्हणून काम करायचं आहे. ह्या पॉझिटिव्ह अप्रोचनेच आपण गेलं पाहिजे. आणि एक गोष्ट कशी होते, जेव्हा आपण या स्पर्धा परीक्षांची तयारी करतो ना, भले त्या व्यक्तीमध्ये मी म्हणत नाही की आय टीचं टेक्निकल स्किल खूप डेव्हलप झालेला असेल, कारण तो विषय तिथे नसतो, पण बाकीच्या काही खूप चांगल्या क्वालिटीज तिथे डेव्हलप झालेल्या आहेत. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पेशन्स. खूप उत्तम प्रकारचे पेशन्स MPSC UPSCची जेन्युइन तयारी करणाऱ्या मुलांमध्ये डेव्हलप झालेले असतात. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली असते ती म्हणजे सिन्सिअरिटी. थोडंसं वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे, असं उडणटप्पूपणा जास्त त्याच्यामध्ये करण्याचं प्रमाण नसतं. ही एक खूप चांगली क्वालिटी आहे. तिसरी क्वालिटी आहे पंक्च्युअलिटी. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे थोडीशी मॅच्युरिटी आलेली असते, कारण एवढे सगळे अवघड विषय त्यांच्या मेंदूने कुठेतरी हाताळलेले असतात, किती नाही म्हटलं तरी त्या एक्झामची प्रिपरेशन करतात. सो ह्या गोष्टीसुद्धा इनडायरेक्टली कुठेतरी त्या स्टुडंटला पुढे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत असतात. HR सुद्धा या गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार करतातच. कारण भले हा मुलगा आत्ता दिसायला फ्रेशर आहे, प्रोफाईल फ्रेशर आहे, कारण गॅप नाही आहे, पण नॉर्मल कॉलेजमधनं पासआउट झालेला स्टुडंट आणि MPSC UPSCचे 4-6 वर्ष प्रिपरेशन केलेला स्टुडंट यांच्यामध्ये माणूस आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मात्र 100% खूप फरक असतो. तो पॉझिटिव्ह फरक हा सुद्धा भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये कामाला येतो आय टी कंपनीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी. ही एक चांगली गोष्ट आहे. फेब्रुवारी महिना आहे आणि जाने कितने दिलों को तोडती है कमबख्त फरवरी, अशी एक शायरी आहे. म्हणजे प्रेमाचा महिना असं म्हणतात याला. आणि हल्ली आपण बघतो की हल्लीची तरुणाई सय्यारासारखे चित्रपट बघून प्रेमाकडे जरा जास्तच झुकलेली आहे. तर या तरुणाईला जर समजा मार्गदर्शन करायचं झालं की म्हणजे प्रेम कधी करावं, कुठे करावं, कसं करावं आणि ते करता करता आपल्या करिअरकडे किंवा आपल्या एकंदरीतच शिक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष नाही झालं पाहिजे, यासाठी काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे? जसं आता पहिली गोष्ट म्हणजे प्रेम हा माझा विषय नाही आहे, परंतु जसं तुम्ही बोललात की एखाद्या मूव्हीचं एक्झाम्पल दिलं, तर एका कुठल्या तरी मला वाटतं रांजना का कुठल्या तरी मूव्हीतला खूप छानसा डायलॉग मला आठवला की तुम्हारा प्यार कोई ना कोई डॉक्टर या इंजिनियर उठा ले जाता है. ह्याच्यावरनं ज्याने त्याने समजून घ्यावं, जर आयुष्यात फक्तच प्रेम करत राहिलं आणि करिअरकडे दुर्लक्ष केलं तर फक्त प्रेमाने पोट भरणार नाहीये. पण ही गोष्ट आणि दुसराच डायलॉग सिमिलर मला आठवला की
तुम एक बार अफसर बनो तो तुम्हारे पास अवसर ही अवसर होंगे. सो प्रत्येकाने अफसर बनणं गरजेचं नाही, पण वर्किंग प्रोफेशनल जर बनलात तर नक्कीच आयुष्यामध्ये खूप चांगल्या लाईफ पार्टनरच्या प्रोफाईलचा एक ऑप्शन अरेंज मॅरेजची गोष्ट जिथे आपण करतोय तो तुमच्याकडे, अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, तो तुमच्याकडे असणारच आहे. त्याच्यामुळे फक्त प्रेम करावं याच्यामध्ये अजिबातच दुमत नाही. फक्त ते इतकंही आंधळं असू नये की आपलं करिअरही आपल्याला दिसणार नाही आणि नंतर मग अचानक कुठेतरी आपल्याला एखादा धक्का बसेल आणि आपल्याला जाणवेल की कदाचित आपण करिअरवरती फोकस केला असता तर आज आपण आयुष्यामध्ये बेटर स्टेपला असलो असतो. ही एवढी शॉर्टमध्ये मला वाटतं आपले जे सज्ञान ऑडियन्स आहे त्यांना हा मेसेज कळलेला असेल. IT मध्ये बऱ्याचशा फील्ड असतील, म्हणजे डेव्हलपिंग आपण म्हणू शकतो किंवा डेटा ॲनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता एखाद्या नॉन IT वाल्या विद्यार्थ्याला जर समजा फील्ड सिलेक्ट करायची आहे IT मधली, तर त्याच्यासाठी जास्त बेटर कोणती फील्ड असू शकते? सर याला 3 टप्प्यामध्ये आपण जाऊया. समजा काही स्टुडंट असे की ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड नॉन ITचं आहे पण त्यांचा एरिया जे आहे तो सायन्सचा आहे, जसं की BSc आहे, BSc मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री लाईकवाईज किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे. तर या आजकालच्या कॅन्डिडेटसाठी डेटा ॲनालिटिक्स आणि डेटा सायन्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप उत्तम IT करिअर ऑप्शन्स त्यांच्यासाठी आहेत. आणि एखाद्याला जर घरातून थोडंसं डेव्हलपमेंटचं वगैरे वातावरण असेल, बेसिक काही माहिती असेल, मोठा भाऊ आहे, बहीण आहे असं, तर त्या केसमध्ये थोड्या पर्सेंटेजमध्ये ते स्टुडंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतात. दुसरं आपण पकडून चालू की कॉमर्स. सो कॉमर्समध्ये कसं आहे, कॉमर्स फील्डला जरा अननेसेसरी त्याच्याबद्दल एक कमीपणाची भावना आहे, पण असं नाही आहे. आता पुण्यामध्येच कुठल्याही IT पार्कमध्ये काही अशा स्पेसिफिक कंपनी आहेत ज्या IT मध्ये फक्त कॉमर्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्सला हायर करतात मेजरली. का? कारण त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स ह्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स ह्या डोमेनचे आहेत. सो तिथे या स्टुडंटला सुद्धा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, पर्टिक्युलरली डेटा ॲनालिटिक्स मी म्हणेल, डेटा सायन्स कदाचित जास्त नाही पण डेटा ॲनालिटिक्स हा अजूनही खूप उत्तम ऑप्शन आहे. आणि तिसऱ्या स्टुडंटसाठी ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड लेट्स आर्ट्स वगैरे आहे, तर मग बऱ्याच स्टुडंटला असं वाटतं की मला तर कोडिंगही येत नाही, ते ॲनालिटिक्स वगैरे ते टूलही येत नाही, काहीच येत नाही, तर मी करावं काय? तर अशा लोकांसाठी पण एक बेस्ट ऑप्शन आहे, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आता बऱ्याच जणांना असं वाटतं मार्केटिंग या शब्दामुळे खूप कन्फ्युजन होतं की मार्केटिंग म्हणजे तुम्हाला काही घरोघरी फिरून काही हे करायचं नाही. डिजिटल मार्केटिंग हा प्रॉपर इन ऑफिस लॅपटॉपमधले टूल्स, SEO, सोशल मीडिया, खूप साऱ्या गोष्टी आणि खूप वास्ट फील्ड आहे. आणि आजकाल जगातली कुठलीच कंपनी कितीही छोटी असो कितीही मोठी असो ही डिजिटल मार्केटिंग शिवाय चालूच शकत नाही या फील्डमध्ये. आणि पॅकेजेस पण खूप चांगले आहेत. सो ज्यांचं कुणाचं समजा कोडिंगचा इंटरेस्ट नाही, कमी कोडिंगच्या पण जॉब प्रोफाईल नको आहे, पण तरी पण चांगलं करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग हे आजच्या काळामध्ये वरदान आहे मी तर म्हणेल. आणि कोविड पॅन्डेमिक नंतर तर या फील्डमध्ये इतक्या प्रचंड डिमांड तयार झालेल्या आहेत आणि त्या कधीच कमी होणार नाही, कारण जग हे डिजिटली पुढे जाणार आहे, जग डिजिटली मागे नाही येणार आहे. सो अशा सगळ्या कॅटेगरीचे स्टुडंटसाठी बेस्ट ऑप्शन आहेत. फक्त आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला जे बेस्ट सुटेबल आहे तो ऑप्शन त्यांनी निवडला पाहिजे, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आता यूट्यूबवरती आपण बघतो की बरेचसे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर मग आता यूट्यूबवरती व्हिडिओज असतानाही मुलांना असं वाटतं की मग क्लास लावण्याची खरंच गरज आहे की नाही, काय फरक पडतो नेमका? ह्याच्यामध्ये मेजर फरक काय सर, की आपण जे कोर्स शिकणार आहे तो फक्त शिकण्यासाठी नाही, तो नंतर जॉब प्लेसमेंटसाठी पण करणार आहे. तर कुठलंही यूट्यूब आहे तुम्हाला प्लेसमेंट कॉल नाही देणार आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यूट्यूबमधनं शिकण्याची ती ग्रास्प करण्याची जी कॅपॅसिटी ती आपल्या क्लासमधल्या एखाद्या 2 टॉपर्सची आहेच नक्की, पण बाकीच्या 90% मुलांचं काय? तिसरी गोष्ट की आपला पहिलीपासून, लहानपणापासून पहिलीपासून ते आपल्या ग्रॅज्युएशनपर्यंत 14-15 वर्ष जो ब्रेन डेव्हलप झालाय शिकण्यासाठी, तिथे कोणीतरी शिक्षक आपल्याला समोर लाईव्ह शिकवतात. आधी शिक्षक एक माणूस लाईव्ह शिकवतोय, ते आपण अंडरस्टँड करतोय, आपले डाऊट क्वेरीज त्यांना विचारतोय आणि मग आपण पुढे जातोय. या पॅटर्नने आपला ब्रेन डेव्हलप झालेला आहे एखादी गोष्ट शिकण्यासाठी. आणि 14-15 वर्षाच्या याच्यानंतर जिथं तुम्ही डायरेक्टली ओनली रेकॉर्डेड सेशन्स यूट्यूब वगैरे याच्यावरती जाताय, ते 1 वे कम्युनिकेशन आहे. पण आपल्या ब्रेनचा जो पॅटर्न डेव्हलप झालाय तो शिकण्यासाठी 2 वे कम्युनिकेशनचा आहे, की कुणीतरी माणूस सांगतो, तो भले क्लासरूम मोडमध्ये माणूस समोर असेल, ऑनलाईन मोडमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये माणूस समोर असेल, जिथे आपण त्यांना लाईव्ह क्वेश्चन आन्सर विचारू शकतो. सो हा ब्रेनचा पॅटर्न जर आपण अचानक ब्रेक केला तर याच्यामध्ये मुलांना एक कॉमन गोष्ट काय होते, ऑनलाईन व्हिडिओ पाहताना कुठल्याही टेक्नॉलॉजीचा स्टुडंटला असं वाटतं की हा मला सगळं कळालंय, मला हे खूप समजते, कारण ते 1 वे कम्युनिकेशन, एक माणूस तिथं रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये शिकवतोय. जेव्हा थोड्या वेळ नंतर तो व्हिडिओ बंद करून आपण प्रॅक्टिस करायला जातो ना,
सगळं हँग होऊन जातं. हम्म. का कारण आपल्या ब्रेनचं जे पॅटर्न डेव्हलप झालाय शिकण्याचा तोच आपण पूर्णपणे वेगळा आहे. आणि याही पुढे जाऊन जसं मी म्हटलं एखादा टॉपर त्याच्यावरनं शिकेल, तो ग्रास्प करेल, तो अनालाइजही करेल. कुठल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जॉब प्लेसमेंटसाठी बोलणार आहात? नाही. आपलं फक्त शिकणं हे टार्गेट नाही, आपल्याला त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कॉल्स पाहिजेत, प्लेसमेंट टीम पाहिजे, प्लेसमेंट सपोर्ट पाहिजे. ह्या गोष्टीसाठी इन्स्टिट्यूटची गरज पडते सर. आपल्या इन्स्टिट्यूटचा किती कंपन्यांसोबत असं काही टायअप वगैरे आहे या का? क्षणाला आमची जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे तर जवळपास 300+ IT कंपन्यांसोबत आता आपण जवळपास फेब्रुवारी 2026 मध्ये बोलत आहोत. जवळपास 300+ IT कंपन्यांसोबत येस इन्फोटेकचा डेडिकेटेड टायप आहे. येस इन्फोटेकचे आपल्या स्टुडंटचे इंटरव्ह्यूज तिथे शेड्यूल होतात आणि स्टुडंट प्लेस सुद्धा होतात. आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की MNC पासून तर मिड लेवल कंपनीज, स्टार्टअप कंपनीज, सगळ्या प्रकारच्या कंपनीज आहेत. ज्या स्टुडंटचा जसा क्रायटेरिया आहे त्यानुसार त्या स्टुडंटचा रिझ्युमे तिथे सेंड करून त्या स्टुडंटला इंटरव्ह्यू कॉल हे प्रोव्हाइड येस इन्फोटेककडनं केले जातात. म्हणजे स्टुडंट प्लेसमेंट होईपर्यंत तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात म्हणजे एकदा हो समजा हो हो नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आपल्या ब्रांचेस कुठे कुठे आहेत सध्या? आता येस इन्फोटेकचं हेड ऑफिस हडपसर पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सांगली, कोल्हापूर, विदर्भामध्ये आपलं अमरावती आणि आता पिंपरी चिंचवड या 4 ब्रँचेस आत्ताच्या मुवमेंटला येस इन्फोटेकच्या आहेत. आणि महाराष्ट्रातले जे बाकीचे जिल्हे आहेत तिथे सुद्धा लवकरच आम्ही फ्रँचायझी मोडमधून आपल्या ब्रँचेस हे ओपन करतच आहोत, करणारच आहोत. आणि लवकरच या वर्षाच्या एंडला तुम्ही पाहाल की येस इन्फोटेक हे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेलं असणार आहे. आपण बघतो की मॅन्युफॅक्चरिंग फील्ड असेल किंवा प्रोडक्शनची असेल, एखादा मेकॅनिकल केलेला विद्यार्थी त्या फील्डमध्ये असतो जात. हो. आणि समजा फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं की 2 मित्र असतात, दोन्ही मेकॅनिकलच आहेत झालेले. एकाने मेकॅनिकलचा जॉब घेतला, प्रोडक्शनमध्ये आहे गेलेला. दुसऱ्याने मेकॅनिकल नंतर ITचा एखादा कोर्स केला, IT मध्ये आहे गेलेला. IT मधल्याचं पॅकेज जेव्हा त्याला जॉब मिळाला तेव्हा 5 लाख होतं, परंतु आज 5 वर्षानंतर त्याचं पॅकेज 15 लाखांपर्यंत वाढलेलं असतं. आणि मेकॅनिकलवाला जो आहे त्याचं तेवढ्या प्रमाणामध्ये पॅकेज वाढत नाही प्रोडक्शनमध्ये. तर मग नंतर त्याला असं वाटू शकतं की अरे मग आपणही IT मध्येच गेलो असतो तर आपल्याला सुद्धा पॅकेज चांगलं वाढलं असतं. 5 वर्षानंतर जर समजा मेकॅनिकल वाल्याला वाटलं की नाही मला IT मध्ये यायचंय, तर त्याने येण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे? सर 5 नाही, आमच्याकडे जवळपास 7-7, 8-8 वर्षानंतर अगदी मेकॅनिकलमध्ये जॉब करून तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला किंवा कुठल्याही अदर नॉन IT फील्डच्या गोष्टी आहेत त्याला वैतागून किंवा जी एक सॅलरी हाईक एवढं जास्त प्रमाणात तिथे नसते किंवा आजकाल त्याच्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट बेसिस खूप जास्त आलेला आहे, त्याच्यामुळे तिथे सुद्धा एक परमनंट होत नाही वर्षानुवर्ष काम केल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टींना वैतागून 7-7, 8-8 वर्षानंतर सुद्धा कॅन्डिडेटने येस इन्फोटेकच्या मदतीने त्यांचं IT करिअर चालू केलेलं आहे. स्टेप पहिली एकच आहे सर, लेटेस्ट IT इंडस्ट्रीमध्ये कुठल्या गोष्टी लागत आहेत त्या शिकणे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्या गोष्टी शिकल्यानंतर बेसिकपासनं कुठेतरी सुरुवात करणे. म्हणजे 7 किंवा 8 वर्षानंतर तुम्ही काम केल्यानंतर तुमचं 8-10 लाखाचं पॅकेज आहे समजा नॉन IT फील्डमध्ये, तर हे पॅकेज तुमचं IT फील्डमध्ये जायला मला वाटतं कुठल्याही नॉर्मल IT टेक्नॉलॉजीचं आता आपण गुगल जरी केलं तरी 3-1 वर्षाच्या एक्सपिरियन्सचं पॅकेज 10-12 लाख आरामातच असतं या मुवमेंटला तरी. तर मग थोडासा वेळ तरी या गोष्टींना दिला पाहिजे, पण मग याचे लॉंग टर्म फायदे हे निश्चितच आहेत. असं सो कंपनीच त्यांना पाठवते कारण तो त्यांच्या कामाचा एक भाग असतो. असं मागच्या महिन्यात एक चित्रपट आला होता क्रांतिज्योती महाविद्यालय विद्यालय म्हणून. हो, मी स्वतः सुद्धा पाहिलं, खूप उत्तम पिक्चर आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलं की म्हणजे नॉर्मली आपल्यासोबत तसंच असतं की एकदा शाळेतून समजा आपण पासआउट झालो की नंतर आपण शाळेकडे वळून बघत नाहीत. आता तुमच्या हाताखालून सुद्धा बरेच विद्यार्थी गेलेले असतील. तुमचे विद्यार्थी एकदा प्लेसमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला येऊन भेटतात का? हो सर, नक्कीच भेटतात. ते जाणीवही त्या गोष्टीची ठेवतात. काही काही स्टुडंट तर असे पण आहेत की एक माझा स्टुडंट होता सचिन शिंदे नावाचा, तर खूपच सामान्य बॅकग्राऊंड आणि खूपच एका दुष्काळी भागातलं त्याचं खेडेगाव होतं, जिथं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी टँकरनेच प्यायला पाणी वगैरे येतं वाड्या वस्त्यांवरती. अजून अशा प्रकारचं पहिल्यांदाच तो जेव्हा पुण्यामध्ये आला तर पहिली गोष्ट हेच होतं की सर मला इथे करमतच नाही, कारण अचानक गावातून त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे गावालाच झालेलं तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमध्ये. तर त्याला मी म्हटलेलं की हे बघ, तू जर इथनं परत गेलास तर कायमस्वरूपी तुला बाकीचे सगळे दरवाजे बंद होतील, कारण तुझ्यात तो आत्मविश्वासच राहणार नाही. तू जर इथे आलेलाच आहेस ना, शिकण्यासाठी आलेला, मग काहीतरी महिन्यांचा स्वतःला वेळ दे ना. करमत नाही वगैरे हे कारण घेऊन कधीपर्यंत चालणार. आणि मग त्याला ते पटलं. कसं बसं रडत कडत तो राहिला, शिकला.
त्यावेळेस त्याचं कम्युनिकेशन हे खूप वीक होतं. त्यामुळे जी मिळेल ती अपॉर्च्युनिटी त्याने ॲक्सेप्ट केली. की मी त्याला एकच सांगितलं होतं की तू एकदा जर का परत गेलास तर नंतर परत चांगल्या कंपनीमध्ये येण्याचा तुझा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये नसेल, मग तू ते एका सेफ झोनमध्ये जाऊन बसेल. तेवढी एक गोष्ट, एकच वाक्य त्याने ते ऐकलं. आणि काही महिन्यांपूर्वीच आता एक्सपिरियन्स वाढला, त्याच्यानुसार पॅकेजही वाढलं. चांगलं एक 8-10 लाखाच्या आसपास त्याचं पॅकेज झालेलं होतं. आणि आता तो लग्नाची पत्रिका घेऊन आलेला की सर बरं झालं तुम्ही त्यावेळेस मला गावाला परत जाऊ दिलं नाहीस, कारण मी गेलो असतो तर मग कदाचित परत माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नसता राहिला कुठल्याच गोष्टीचा एक करिअरमध्ये पुढं जाण्याचा. सो आणि आता मग तो स्वतः इंजिनियर आहे. जी मुलगी आता बायको बनणार आहे त्याची, ती स्वतःसुद्धा एक IT प्रोफेशनल आहे, सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलीच आहे. आणि तो त्याच्या होणाऱ्या वाईफला घेऊन लग्नाची पहिली पत्रिका द्यायला आला होता की सर ही माझ्या लग्नाची पहिली पत्रिका, तुम्ही त्यावेळेस मला योग्य मार्गदर्शन केलं, गावाला जाऊन नाही दिलं, समजून सांगितलं, म्हणून आज मला हे दिवस पाहायला भेटत आहेत. सो असे जाणीव ठेवणारे स्टुडंट नक्कीच आहेत. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांना टेक्निकलीच शिकवतो की त्यांचा असं कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी सुद्धा मदत करतो? सर टेक्निकलपेक्षा जास्त मेहनत आपल्या मुलांवरती घ्यायला लागते कम्युनिकेशनसाठी. त्याच्यामुळे कारण कसं आहे आपल्या मुलांना ते, आता मी स्वतः सुद्धा मराठी शाळेत शिकलेला मुलगा आहे, मला माहिती ना आपल्याला आजूबाजूला वातावरणच नसतं. सो असं नाही की त्याच्यात काही चूक आहे, पण कुणी वातावरणच आपल्याला ते कम्युनिकेशन, इंग्लिश कम्युनिकेशनचं न भेटल्यामुळं मग आपलं ते स्किल तेवढं डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे येस इन्फोटेक हे एकमात्र असं इन्स्टिट्यूट आहे तिथं टेक्निकलचा क्लास सेपरेट चालतो आणि सेम दिवशी कम्युनिकेशनची ट्रेनर कम्युनिकेशनचा दररोज क्लास सेपरेट चालतो. कारण मला माहिती आहे फक्त टेक्निकल शिकून फायदा होणार नाही, मुलं कम्युनिकेशनमध्ये वीक पडतील आणि इंटरव्ह्यूमध्ये फेल होतील, कारण इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन खूप मॅटर करतं. म्हणून टेक्निकल सोबत इंग्लिशचे स्पेशल ट्रेनर आहेत आणि ते डेली टेक्निकल आणि कम्युनिकेशन दोन्ही पॅरलल चालतं आणि या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने जास्तीत जास्त स्टुडंटचं लवकरात लवकर प्लेसमेंट होतं सर. आता आपण बघतो की सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या जी आहे ती वाढत आहे. सामान्यतः डिग्री झाल्याच्या नंतर किती वर्ष सुशिक्षित तरुण म्हणजे बेरोजगार आपण बनू शकतो? म्हणजे आता स्टार्टिंगला जर आपण डिग्री झालं तर आपण काही त्याला बेरोजगार नाही म्हणणार, कारण तो इन सर्च असतो. हो. तर मग तो बेरोजगार नेमका कधी होतो? शक्यतो काय ना सर, 6 महिन्याचा वेळ डिग्री झाल्यानंतर जर एखाद्या स्टुडंटचा गेला ना तर प्रॉब्लेम काय होतं, त्याच्यानंतर जरी त्याने स्किल अपग्रेड करायला सुरुवात केली की उरलेल्या नंतरच्या 6 महिन्यामध्ये दुसऱ्या वर्षाची बॅच पासआउट होणार असते. मग ती जी दुसऱ्या वर्षाची बॅच पासआउट होती ते फ्रेशर होतात आणि हा प्रॉपर जसं तुम्ही म्हणताय सुशिक्षित बेरोजगार विथ 1 year करिअर गॅप हे होतं. हे पण थोडंसं गुड आन्सर झालं. खरी रियालिटी सांगायची झाली म्हणजे ज्या दिवशी डिग्रीचा फायनल इयरचा पेपर आपण देतो, IT कंपनीच्या कुठल्याही कंपनीच्या HRच्या दृष्टीने फायनल इयरचा पेपर झाल्याच्या नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून येणारा प्रत्येक दिवस तुमच्या लाईफमध्ये करिअरमध्ये ॲज अ करिअर गॅप म्हणून कन्सिडर होतं कंपनीच्या दृष्टीने. त्याच्यामुळे ज्याने त्याने हा विचार करायचा आहे की लवकरात लवकर आपलं करिअर कसं चालू होईल. म्हणजे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना जर काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही मग काय द्याल की लवकरात लवकर स्टार्ट करा आपलं करिअर? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सल्ला हाच राहील, एवढ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या वेळेमध्येच फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, थर्ड इयर फायनल इयरला असाल तर तुम्ही ऑलरेडी बाउंड्री लाईनवरती ॲज सून ॲज पॉसिबल लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करायला सुरुवात करा, जेणेकरून फायनल इयर किंवा सेकंड लास्ट इयरमध्ये मॅक्झिमम इंटर्नशिप करता येईल. आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने डिग्री कंप्लीट झाल्या एका चांगल्या पॅकेजचा उत्तम जॉब तुम्हाला घेता येईल. हा परफेक्ट ट्रॅक. पण हा जर फॉलो नाही केला तर मग दुर्दैवाने आपण कुठेतरी त्या सुशिक्षित बेरोजगार ह्या कॅटेगरीमध्ये येऊन पडतोच. IT मध्ये सध्या तरी भरपूर आहेत जॉब. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इथून समजा आपण 5 वर्षानंतरचा जर विचार केला तरी सुद्धा तितकेच जॉब असतील? सर नक्कीच, कारण IT ही नक्की इव्हॉल्विंग होणारी फील्ड आहे. आणि जसं प्रत्येकाने बारीक विचार केला, आजकाल आपलं आयुष्य सॉफ्टवेअरने घेरलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीने हा विचार करावा की माझ्या आयुष्यातनं जर सॉफ्टवेअरचा पार्ट मी काढून टाकला तर काय होऊ शकतं. म्हणजे बेसिक आपलं बँकिंग जे आहे ते ऑलमोस्ट आपल्याला स्टोन एजमध्ये जायला लागेल अशा प्रकारची अवस्था होईल जर आत्ताच्या मुमेंटला आपण ते सॉफ्टवेअर वापरणं बंद केलं तर. दुसरी गोष्ट आपलं सगळं ट्रॅव्हलिंग, तिकीट बुकिंग, इव्हन आजकाल स्विगी, झोमॅटो, फूड, आपण आपलं लाईफ जे आहे ते सॉफ्टवेअरवरती कुठेतरी डिपेंड झालेलं आहे किंवा सॉफ्टवेअर हा त्याच्या आपल्या लाईफमधला एक काय म्हणतो ना अविभाज्य भाग झालेला आहे. जसं आपण म्हणतो ना माणसाच्या 3 बेसिक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, ह्याच्यासोबत कुठे ना कुठेतरी कुठलं ना कुठलं तरी सॉफ्टवेअर हे माणसाच्या आयुष्याचा आज भाग झालेला आहे. अगदी ग्राउंड लेवलवरचं एक्झाम्पल द्यायचं झालं, सगळं बाजूला सोडून द्या, की आपलं जे
समजा शेतामध्ये जो पाण्याची जी मोटर असते, पंप जो असतो, ते ऑन ऑफ पण आजकाल सॉफ्टवेअरवरनं होतं. सो म्हणजे एखाद्याचं समजा विहीर 2-3 किलोमीटर लांब आहे, शेत लांब आहे, तर तिथे सुद्धा आपले जे सगळे शेतकरी मित्र आहेत, बांधव आहेत, ते सगळे याचा स्मार्टली उपयोग करतात. सो आपण सॉफ्टवेअरने पूर्णपणे गेलेलो आहोत किंवा ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्याच्यामुळे IT इंडस्ट्रीची ग्रोथ ही कायमस्वरूपी असणारच आहे. डिजिटल ज्या गोष्टी आता मूव्ह होत आहेत, ज्या प्रकारे मार्केट किंवा इंडस्ट्री मूव्ह होत आहे, त्याच्यामुळे बाकीच्या ज्या, असं नाही की मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर यूज होत नाही किंवा असं नाही की दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जिथं दिसायला नॉन टेक्निकल काम दिसतंय तिथं सॉफ्टवेअर यूज होत नाही. सॉफ्टवेअर तिथे सुद्धा यूज होतातच, त्याचं प्रमाण कमी जास्त आहे, पण ते नक्कीच यूज होतच होतं. त्याच्यामुळे येस, IT इंडस्ट्रीमध्ये आत्ताही भरपूर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि फ्युचरमध्ये सुद्धा राहणारच आहेत. आता तुम्ही म्हणालात की जितक्या लवकर आपण करिअर बद्दल सिरियस झालो किंवा करिअरचा विचार केला तेवढं बेटर असतं विद्यार्थ्यांसाठी. नक्कीच. आणि आता जर समजा एखाद्याला IT चा कोर्सच करायचा आहे, IT फील्डमध्येच जायचं आहे आणि त्याला तुमच्या इन्स्टिट्यूटमधूनच क्लास करायचा आहे, तर संपर्क करण्याचे कोणती माध्यम आहेत? सो त्यासाठीचे सगळे डिटेल्स आहेत संपर्क करण्याचे, ते तर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. सो पुण्यामध्ये हडपसरमध्ये आपलं हेड ऑफिस आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत जिथे ब्रँचेस आपले ओपन झालेले आहे, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, पिंपरी चिंचवडसुद्धा या ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत. जर काही स्टुडंटला हे लोकेशन्स नियर बाय असतील किंवा जवळ पडत असतील तर त्या लोकेशनला सुद्धा आत्ता आपल्या ब्रँचेस ओपन झालेले आहेत. सो स्टुडंट तिथे सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात, कारण प्लेसमेंट जी आहे ती पुण्यातल्या हेड ऑफिसच्या टीमकडूनच मिळणार आहे. त्याच्यामुळे याने काहीच फरक पडत नाही की तो शिकतोय कुठल्या ब्रँचमध्ये. प्लेसमेंट जी आहे ती आपल्या पुण्यातली जे हेड ऑफिस आहे तिथली जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे त्या प्लेसमेंट टीमकडनंच ती प्लेसमेंट होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि IT फील्डबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न होते. मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्या प्रश्नांचं निरसन आपण इथे केलेलं आहे. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली आहेत आणि काही प्रश्न असतील तर डिटेल इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. वैयक्तिक किंवा त्यांना त्यांच्या टीमसोबत जर समजा तुम्ही संपर्क केला तर ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तिथे तत्पर आहेत, देतीलच. आणि बाकी इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.